हॅलो नमस्कार, मी शुभांगी आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मित्रांनो, फक्त 2 ते 3 आठवड्यांमध्येच माझे केस इतके जास्त लांब, दाट आणि सोबतच काळे झालेले आहेत की मला स्वतःलाच अजिबात विश्वास बसत नाही। कारण मी माझ्या केसांवरती एक खास आणि घरगुती अशी रेमेडी ट्राय केलेली आहे, ज्यामुळे काही दिवसांमध्येच माझ्या केसांमध्ये एवढा सुंदर असा बदल मला जाणवतोय। आणि हीच रेमेडी मी तुमच्यासाठी देखील आज घेऊन आलेली आहे। हा जो उपाय आहे तो आपल्या केसांना लांब, दाट आणि सोबतच मजबूत कशा प्रकारे बनवतो हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रूफ सोबत दाखवणार आहे। आणि मला खात्री आहे की माझ्याप्रमाणेच तुम्हाला देखील 100% रिझल्ट मिळतील। त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आवडला असेल तर लाईक देखील नक्कीच करा। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका। बघा, फक्त 2 ते 3 आठवड्यांमध्येच या रेमेडीने तुम्हाला तुमच्या केसांवरती फरक देखील जाणवेल। त्यामुळे तुम्ही आपली ही रेमेडी ज्याप्रमाणे मी सांगते त्याप्रमाणे नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला देखील माझ्याप्रमाणेच रिझल्ट भेटतील। जर तुमचे देखील केस छोटे असतील तर फक्त 2 ते 3 आठवड्यांमध्येच तुमचे केस लांब, दाट आणि मजबूत देखील होतील। सोबतच केस गळण्याची समस्या पूर्णपणे थांबेल। ज्यांचे केस अगोदर पातळ आणि हलके होते ना, त्यांच्या केसांमध्ये आता व्हॉल्यूम यायला देखील सुरुवात होईल। आणि हो, ज्या मुलींच्या वेण्या पातळ येत होत्या त्या मुलींच्या वेण्या आता जाड होतील। मैत्रिणींनो, मी तुम्हाला गॅरंटी देते की हा उपाय जर तुम्ही ट्राय केला ना तर तुमच्या केसांमध्ये नक्की 100% तुम्हाला बदल जाणवतील। बघा, आता ही जी चहापत्ती आहे ना, तिला तर साधं तुम्ही अजिबात समजू नका, कारण ती फक्त चहा बनवण्यासाठीच नाही तर आपल्या केसांना सुंदर बनवण्यासाठी देखील तेवढ्याच प्रमाणात उपयुक्त आहे। कारण चहापत्ती ही 100% नैसर्गिक असते, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल वगैरे अजिबात नसतं। कारण आपली ही जी चहापत्ती आहे ती पानांपासून तयार केली जाते, त्यामुळे आपल्या केसांसाठी ही खूप जास्त फायदेशीर आहे। आता तुमच्यामधील बऱ्याच लोकांनी चहापत्ती वापरून मेहंदी देखील तयार केली असेल। कोणी कोणी अशा प्रकारची मेहंदी तयार केली आहे ना, ते देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा। बघा, जसा चहापत्तीमुळे मेहंदीला कलर येतो ना, त्या प्रकारेच केसांना देखील कलर आणि चमक येईल। त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, एक छोटंसं भांडं घ्या किंवा पॅन घ्या आणि त्याच्यामध्ये जास्त नाही तर फक्त आपल्याला 1 ते 1.5 चमचा चहापत्ती ऍड करायची आहे, कारण एवढीच तुमच्या केसांसाठी वरदान ठरणार आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचंय, चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर पाणी भरून ठेवायचंय। लक्षात ठेवा, हे जे पाणी आपण भरून ठेवणार आहोत ना, ते फिल्टर केलेलं वॉटर असावं। बघा, जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही साधं पाणी घेतलं तरी देखील चालू शकतं। पण काय होतं, धातूच्या भांड्यामध्ये जर पाणी ठेवलं ना तर त्याचा जो परिणाम आहे तो दुपटीने वाढतो। बघा, ही जी 1 चमचा चहापत्ती आहे ना, ती तुमच्या केसांसाठी अगदी टर्निंग पॉइंट देखील ठरू शकते। त्यानंतर बघा, हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती आपली जी चहापत्ती आहे तिला उकळत ठेवायची आहे। लक्षात ठेवायचं, हाय फ्लेम अजिबात करायची नाही, नाहीतर काय होतं, जे चहापत्तीमधील गुणधर्म आहेत ना ते सगळे नष्ट होऊन जातात। त्यामुळे एकदम लो फ्लेमवरती 10 मिनिटं व्यवस्थित अशी चहापत्ती आपल्याला उकळून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं टॉनिक छान असं रेडी होईल। त्यानंतर बघा, दुसरा आपला घटक आहे तो म्हणजे कांदा। कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं, जे की आपल्या केसांसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे। सल्फरमुळे काय होतं तर आपल्या केसांमधील जे कॅरेटिन प्रोटीन असतं ते वाढण्यासाठी हेल्प होत असते। आणि जे कॅरेटिन प्रोटीन असतं ना, ते आपल्या केसांना खूप जास्त मजबूत आणि दाट बनवतं आणि सोबतच केसांच्या मुळांना ताकद देतं। आणि त्यामुळे काय होतं तर आपले केस गळणं पूर्णपणे बंद होतं। आजकाल आपण बाजारांमधून शॅम्पू आणि सिरम घेत असतो, त्यामध्ये सल्फेट आणि पॅराबेन सारखे घटक आढळून येतात। त्यामुळे काय होतं तर आपले केस खूप जास्त प्रमाणात खराब होतात आणि हेच खराब झालेले केस रिपेअर करण्यासाठी कांद्यामधील सल्फर खूप जास्त हेल्प करत असतो। त्यामुळे ही जी रेमेडी आहे ती केस गळणे, डॅन्ड्रफ, स्प्लिट एंड आणि सोबतच स्कॅल्पच्या सगळ्या समस्यांवरती रामबाण असा उपाय आहे। बघा, हा उपाय करण्यासाठी आपण काय केलंय तर एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि त्याची ग्राइंडरमध्ये टाकून छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। बघा, कांदा जेवढा कच्चा असेल ना तेवढा जास्त रस त्याच्यामधून निघून जातो। बघा, आता आपल्याला काय करायचंय, आपण जी पेस्ट बनवली ती एखाद्या गाळणीच्या साहाय्याने किंवा मग तुमच्याकडे जर कॉटनचं कापड वगैरे असेल ना तर त्याने छान असं गाळून घ्या।
बघा आपल्याला आता गाळून घेतल्याच्या नंतर एकदम फाईन असं कांद्याचा रस भेटणार आहे। आणि हा जो कांद्याचा रस आहे ना, तो ज्या लोकांना एक्स्ट्रीम लेवलचा हेअरफॉल आहे त्या लोकांनी डायरेक्ट स्कॅल्पवरती लावायचा आहे आणि 1 ते 1.5 तास तो स्कॅल्पवरती तसाच ठेवायचा। आणि त्याच्यानंतर तुम्ही जो कोणता दररोज शॅम्पू वापरत असाल ना, त्याने व्यवस्थित असा हेअर वॉश करायचा। जर एखाद्याला कांद्याच्या रसाची ॲलर्जी वगैरे असेल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका। काय करायचं, या रसामध्ये 2 ते 3 थेंब लिंबाचे ॲड करायचे। त्यामुळे काय होतं, कांद्याचा जो वास आहे ना तो पूर्णपणे नाहीसा होण्यासाठी हेल्प होत असते। आता बघा आपलं हे जे चहापत्तीचं टॉनिक तयार झालेलं आहे ना, ते सुद्धा खूप जास्त प्रभावी आहे। आठवड्यामधून 3 ते 4 वेळा आपल्याला हे वापरायचं आहे। हे जे टॉनिक आहे ते थोडंसं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। बघा गाळल्याच्या नंतर आता काय करायचं, तर आपण जो कांद्याचा रस काढला होता त्याचे 4 ते 5 चमचे आता आपल्याला चहापत्तीच्या टॉनिक मध्ये ॲड करायचं आहे। बघा ज्यांचे केस थोड्या प्रमाणावर गळतात ना, त्यांनी या टॉनिक सोबत कांद्याचा रस मिक्स करून वापरा। या दोन्ही घटकांमुळे तुमची जी केसांची गळती आहे ना ती पूर्णपणे बंद होण्यासाठी मदत होईल आणि केस वाढण्यासाठी देखील तेवढंच फायदेशीर आहे। बघा आपण जो कांद्याचा रस काढलेला आहे तो तुम्ही फ्रीजमध्ये 1 ते 2 दिवस काचेच्या बाउलमध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये नक्की स्टोअर करू शकता। पण लक्षात ठेवा, फ्रेश बनवून वापरला तर आणखी जास्त फायदे तुम्हाला मिळून जातील। आणि आपलं जे चहापत्तीचं टॉनिक आहे ते सुद्धा तुम्ही आठवडाभरासाठी फ्रीजमध्ये नक्की स्टोअर करू शकता। बघा आपल्या ह्या ज्या दोन्ही रेमेडी आहेत ना त्या स्वतः मी ट्राय केलेत आणि मी गॅरंटी देते की ज्यांनी कोणीही वापरली ना त्यांना दुसरा उपाय शोधण्याची अजिबातच गरज लागणार नाही। मित्रांनो, आपला हा उपाय आणि ही रेमेडी नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका। सोबतच आपला हा व्हिडिओ शेअर करून ठेवा, सोबतच सेव्ह देखील नक्कीच करून ठेवा। आणि आपलं हे जे टॉनिक आणि जो कांद्याच्या रसाची रेमेडी आहे ती तुमच्या हेअर केअर रूटीनमध्ये नक्कीच समाविष्ट करा, कारण यामुळे तुम्हाला सुंदर आणि चमकदार असे केस मिळणार आहेत आणि तुमच्या सौंदर्यामध्ये भर देखील नक्कीच पडणार आहे। चला तर मग या व्हिडिओमध्ये इथेच थांबू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।